सांगली सातारा विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अभयसिंह खाशेराव जगताप यांचा उमेदवारी अर्ज निश्चित करण्यात आला। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून प्रताप उर्फ बाळासाहेब पाटील यांच्याऐवजी जगताप उमेदवार राहणार असल्याचं स्पष्ट झालंय। तानाजी पाटील यांनी शिवसेनेकडून एबी फॉर्म सादर न केल्याने त्यांचा अर्ज अपक्ष राहिला। दरम्यान उमेदवारी अर्जाच्या छाननीत 6 अर्ज वैध तर 2 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरलेत। गुरुवारपर्यंत माघारीची मुदत असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मैना घोष यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली आहे। सांगली सातारा विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह अपक्ष अशा 8 उमेदवारांनी 13 अर्ज दाखल केले होते। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने अभयसिंह जगताप आणि प्रताप उर्फ बाळासाहेब पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता, परंतु जगताप यांचा उमेदवारी अर्जाला पक्षाकडून एबी फॉर्म जोडण्यात आला तर पाटील यांचा अपक्ष अर्ज म्हणून भरण्यात आलाय। त्यामुळे राष्ट्रवादीकडून जगताप हे महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाल्याचं स्पष्ट झालं। शिवसेनेच्या वतीने तानाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र छाननी वेळी त्यांच्याकडून एबी फॉर्म दाखल करण्यात आला नाही। त्यामुळे सेनेच्या पाटील यांचा अर्ज अपक्ष राहिला। काँग्रेसकडून मयूर पाटील आणि संजय मेंढे यांचा अर्ज दाखल करण्यात आला, मात्र एबी फॉर्म नसल्याने त्यांचेही अर्ज अपक्ष राहिले। या ठिकाणी उपस्थित होते किंवा त्यांच्यातर्फे वकील या ठिकाणी उपस्थित होते। ह्याच्यामध्ये 8 उमेदवारांपैकी 7 उमेदवार यांचे अर्ज, एकंदरीत 7 उमेदवार, 8 पैकी 7 उमेदवारांचे अर्ज ते वैध ठरलेलं आहे। ते वैध ठरलेल्या उमेदवारांच्या नाव आम्ही एकदा वाचून दाखवतो। त्याच्यामध्ये श्री अभयसिंग खाशेराव जगतापजी यांचं नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांची वैध ठरण्यात आलेलं आहे त्यांची उमेदवारी। त्याच्यानंतर श्री धैर्यशील ज्ञानदेव कदमजी यांच्या भारतीय जनता पार्टी या पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांचे अर्ज जे आहे वैध झाले। या व्यतिरिक्त अजून 5 उमेदवारांचे अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचे अर्ज वैध झालेला आहे। त्यांचे नाव ह्याप्रमाणे आहे। श्री किशोर हनुमंत धुमाड अपक्ष उमेदवार यांचे अर्ज वैध ठरवण्यात आलेले आहे। श्री तानाजी भगवान पाटील यांचा अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून वैध ठरवण्यात आलेला आहे। श्री पाटील प्रताप धोंडीराम यांचा अर्ज देखील अपक्ष उमेदवार म्हणून वैध ठरवण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर श्री पाटील मयूर बाबासो यांचा देखील अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज वैध ठरवण्यात आलेला आहे। आणि शेवटी श्री मेंढे संजय नायकू यांच्याही अपक्ष उमेदवारवरून त्यांची जे उमेदवारीचे जे पत्र आहे, अर्ज आहे, त्याला वैध ठरवण्यात आलेला आहे। सदर प्रकरणीमध्ये फक्त एकच अर्ज त्यांचे नाव आहे श्री श्रीमा सुनील पोद्दार यांनी 2 अर्ज दाखल केला होता वेगवेगळ्या काल, आणि त्या दोन्ही अर्ज ते वेगवेगळ्या कारणास्तव त्यांना अवैध अशा घोषित करण्यात आलेल्या आहे। तरी सदर अर्ज अवैध करत असताना काल अर्ज सादर करत असताना त्याची सगळे त्रुटीची माहिती त्यांना लेखी स्वरूपात दिला गेलेला होता, आणि आज छाननीचे कार्यक्रम आहे त्याचीही माहिती त्यांना लेखी स्वरूपात त्यांच्या हातातच तो माहिती सहीसिक्केने ते नोटीस पण बजावला गेला होता। तरी देखील आज संबंधित जे उमेदवार आहे श्री सीमा सुनील पोद्दार त्यांनी स्वतः किंवा त्यांची कोणतीही प्रतिनिधी आजच्या पूर्ण छाननी कार्यक्रमामध्ये स्वतःही नाही आणि त्यांची प्रतिनिधीसुद्धा उपस्थित राहिलेला नाही आहे, म्हणून त्यांची उपस्थिती पण राहिली नाही आणि उपस्थित राहून त्यांचे जे अर्जामध्ये जे त्रुट्या होत्या, जे अपूर्णता होत्या, ते त्रुट्या किंवा अपूर्णताची देखील त्यांनी पूर्तता करू शकले नाही। तर त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाचे नियमाप्रमाणे RPA ॲक्टप्रमाणे आणि जे RO हँडबुक त्याच्यामध्ये दर्शवलेल्या नियमाप्रमाणे त्यांची जे उमेदवारी अर्ज आहे त्यांना अर्ज अवैध ठरविण्यात आलेला आहे। आणि एकंदरीत जर पाहिले तरी 8 उमेदवारांपैकी 7 उमेदवारांचे अर्ज ते वैध ठरविण्यात आलेला आहे आणि फक्त एकच उमेदवाराचे अर्ज ते अवैध ठरविण्यात आलेला आहे। आमच्या पुढे उद्यापासून अर्ज माघारी घेण्याची जी संधी आहे ते उद्यापासून त्याची हे डेट सुरू होत आहेत, आणि 4 तारखेला आज 2 तारीख आहे, 4 तारखेला दुपारी 3 वाजतापर्यंत सदर जे वैध ठरलेले जे उमेदवार आहेत त्यांच्यापैकी कुणी जर अर्ज माघारी घेण्याची त्यांची इच्छा असेल तरी 4 तारखेला दुपारी 3 वाजतापर्यंत ते संबंधित कार्यालयाकडून जे RO कार्यालय आहे, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्या इकडे येऊन त्यांचे अर्ज माघारी घेऊ शकतात। धन्यवाद। चालेल।